एनटीए मध्ये मोठे फेरबदल, 47 जणांची हकालपट्टी होणार, गैरप्रकार रोखण्यासाठी गळती मुक्त प्रणाली तर आउटसोर्सिंग पद्धतीमध्ये सुधारणा आणि तज्ञ समितीच्या शिफारसींनुसार कारवाई केली जाणार। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरती सरकार उद्यापर्यंत भूमिका आपली स्पष्ट करणार। उद्या दुपारी 3:30 वाजता चर्चेला बोलावलं। इतर 2 मागण्यांवरती सरकार सकारात्मक। सरकारसोबतच्या बैठकीनंतर सीजेपीच्या शिष्टमंडळाची माहिती। प्रधानांचा राजीनामा न झाल्यास मोदींच्या खुर्चीला धोका। 20 जुलैपेक्षा जास्त मोठा मार्च करू। एका मुलावरती लाठीचार्ज केला तर घरातील 4 मतं कमी होतील। सीजेपीचा सरकारला हा इशारा। धर्मेंद्र प्रधान गुन्हेगार शिक्षण मंत्री, राजीनामा द्या। राहुल गांधींचा हल्लाबोल। पॅलेट गनने जखमी झालेल्या विद्यार्थ्याला माध्यमांसमोर आणलं आणि जखमा दाखवल्या। पॅलेट गनमुळे साहिलचा एक डोळा गेल्याची देखील माहिती। पंतप्रधान मोदींकडून मंत्र्यांना इंस्टाग्रामवरती अधिक सक्रिय होण्याच्या सूचना। इंस्टाग्रामवर तरुणांची संख्या खूप जास्त, फॉलोअर्स वाढवा आणि सरकारी योजनांची माहिती द्या असं मोदींनी कॅबिनेट बैठकीत सांगितलं। ही सूत्रांची माहिती। नाशिकमध्ये संततधार पावसानंतर गोदावरीला महापूर। नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या बॅकवॉटरमुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती। चांदोरी, सायखेडा या गावांना वेढा, जनजीवन विस्कळीत। पालघर डहाणू 3 दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान। चिंचणी आणि खाडी परिसरात जनजीवन विस्कळीत। एसटी डेपोमध्ये चिखलाचं साम्राज्य। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 1500ची घसरण। सोनं जीएसटीसह 1,47,290 रुपये। चांदीचे दर 2,31,750 रुपयांवर स्थिर।